मित्रांनो, तुम्ही जर मासे खात असाल तर या गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे. कोणत्या प्रकारचे मासे खावेत, कोणत्या प्रकारचे मासे खाण्यास टाळावेत याची सविस्तर माहिती पाहूयात. गोड्या पाण्यातील मासे हे मासे प्रामुख्याने नद्या, तलाव, धरणे आणि तळी यामध्ये आढळतात. नंबर 1. रोहू. सायंटिफिक नेम लेबियो रोहुता. हा मासा गोड्या पाण्यात महाराष्ट्रातील गोदावरी, कृष्णा, भीमा या नद्यांमध्ये आढळतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने, ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स व व्हिटॅमिन B12 आढळतात. हा चविष्ट व पौष्टिक आहे. नंबर 2. कडला. सायंटिफिक नेम कडला. हा गोड्या पाण्यातील मोठ्या जलाशयांमध्ये आढळतो. यामध्ये उच्च प्रथिने आणि कमी चरबी आहे, त्यामुळे हाही खाण्यास योग्य आहे. नंबर 3. मृगाळ. सायंटिफिक नेम सिरनस मृगला. हा गोड्या पाण्यात आढळतो आणि यामध्ये चांगल्या प्रकारची प्रथिने आणि फॉस्फरस आहे आणि चवीलाही रुचकर आहे. नंबर 4. सिंदक. सायंटिफिक नेम ऑलिगो ॲटू. हा गोड्या पाण्यातील मोठ्या जलाशयांमध्ये आढळतो. यामध्ये जास्त प्रमाणात प्रथिने आहेत. खाऱ्या आणि गोड्या दोन्ही प्रकारच्या पाण्यात आढळणारे मासे. नंबर 1. राणी मास लुटचानस ॲग्रिटिमॅक्युलेटस. हा खाड्या आणि किनारी भागात आढळतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात ओमेगा 3 आणि प्रथिने आढळतात, त्यामुळे हाही खाण्यास योग्य आहे. नंबर 2. प्रवाळ मासे म्हणजेच ग्रुपर. हा समुद्र आणि खाड्यांमध्ये आढळतो. यामध्ये प्रथिने आणि चांगली चरबी आढळते. फक्त खाऱ्या पाण्यात आढळणारे मासे. नंबर 1. सुरमई. सायंटिफिक नेम स्कॉम्बेरोमरस ग्लुटॅटस. हा अरबी समुद्रात आढळतो आणि यामध्ये जास्त प्रमाणात ओमेगा 3 आणि हा मासा प्रथिनांनी समृद्ध असून त्याची चव खूप उत्तम असते. याचे मांस घट्ट आणि कमी काटेरी असते, त्यामुळे हा मासा खाण्यास सोपा आणि रुचकर असतो. नंबर 2. बांगडा. रॅस्ट्रेलिगर कॅनग्रुटा. हा समुद्राच्या उथळ भागामध्ये आढळतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स, व्हिटॅमिन D हा खाण्यास रुचकर असतो. नंबर 3. बोंबील. सायंटिफिक नेम हर्पॅडोन नेरुसस. हा समुद्र आणि खाड्यांमध्ये आढळतो. यामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात आहेत, पण चरबी जास्त असते. खाण्यास योग्य आहे, पण तेलकट असल्यामुळे प्रमाणात खावे. नंबर 4. पापलेट. सायंटिफिक नेम पॅम्पस ॲग्रिटस. हा समुद्राच्या उथळ भागात आढळतो. यामध्ये ओमेगा 3 उच्च प्रथिने हाही खाण्यास उत्तम आहे. जे मासे खाताना महत्त्वाची काळजी घेतली पाहिजे ते मासे पाहूया. हे मासे दूषित पाण्यातही राहतात आणि गोड पाण्यातही राहतात. नंबर 1. तिलापिया. सायंटिफिक नेम ओरिओक्रोमिस. याला काही ठिकाणी चिलापिया सीप सुद्धा म्हणतात. हा मासा गोडे आणि किंचित खारी पाणी, काही वेळा दूषित पाण्यातही आढळतो. यामध्ये मध्यम प्रमाणात प्रथिने, कमी ओमेगा 3 आहे. शुद्ध पाण्यातील तिलापिया योग्य आहे खाण्यास, परंतु दूषित पाण्यातील खाण्यास टाळावे. नंबर 2. कॅटफिश. सायंटिफिक नेम कॅरियस बॅट्रॅचस. हाही मासा खाताना काळजी घेतली पाहिजे. हा गोड पाण्यामध्ये आणि दूषित पाण्यामध्ये दोन्हीतही आढळतो. यामध्ये मध्यम प्रथिने, काही प्रमाणांमध्ये जास्त चरबी आढळते. शुद्ध पाण्यातील मासा खाण्यास योग्य आहे, परंतु दूषित पाण्यातील मासा खाण्यास टाळावे. नंबर 3. कॉमन कार्प. सायंटिफिक नेम सायप्रिनस कॅर्पिओ. हा मासा पण गोड पाण्यात पण आढळतो आणि दूषित पाण्यातही आढळतो. त्यामुळे गोड पाण्यातील असेल तर खाण्यास योग्य आहे, नसेल तर खाण्यास टाळावे. यामुळे तिलापिया, कॅटफिश आणि कॉमन कार्प जर अत्यंत दूषित पाण्यात वाढले असतील तर त्यांच्यात जड धातू आणि टॉक्सिन्स सापडू शकतात. यामुळे माणसाचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे दूषित भागातील मासे खाणे आरोग्यासाठी धोकादायक असल्यामुळे ते खाणे टाळावे. गोड पाण्यातील रोहू, कटला, मृगाळ हे सुरक्षित आणि पौष्टिक आहे. तसेच खाऱ्या पाण्यातील सुरमई, पापलेट, बांगडा हे उत्तम पर्याय